येडेस कसे सांग बस स्टेशनवर मग काही बी करता का तुम्ही? आता आम्ही आता उद्या आलमाटीला जातो. इथं टाईम वगैरे लिहिला आहे 8, 10, 12, 2 आणि 4. आमचे लाडके सिनियर शंतनू दादा आमचे सगळ्यांचे पैसे दिलेत गोळा करून. चितेरी लिखा 30 रुपये. तर रामराम मंडळी, आता तुम्ही पाहिलं तसं आम्ही तिकीट वगैरे कसं काढलं. तर विषय असा आहे, आता आम्ही उद्या बिश्केकवरून आलमाटी म्हणजे कझाकिस्तानला जाणार आहेत. कारण आमचं जे फ्लाईट आहे ते आलमाटी टू मुंबई आहे, म्हणजे कझाकिस्तानवरून आम्ही फ्लाईट काढलेली आहे. तर 2 दिवसांचा आता आपला मोठा टूर होणार आहे. तर काही जण आलात, समजा तुम्ही योगाने जर बिश्केकमध्ये फिरायला आलात आणि तुमचा जर योग निघाला तिकडे जायचा, तर काही गरज नाही आहे फ्लाईट वगैरे करायची. इथून सरळ सोपं 630 रुपयामध्ये इथून बसचं तिकीट भेटते. 600 रुपयामध्ये फक्त आपल्याला लागते इंडियन पासपोर्ट. इथं तुम्ही आता पाहिलं असेल, एकदा बस स्टॉप दाखवा मित्रा. होऊ नये आता, ते सतत होऊ नये. तर फक्त पासपोर्ट लागणार आहे. पासपोर्ट आहे आम्ही आता आणणार होता, पासपोर्टमध्ये दिला आणि 600 सोम्स इथली जे लोकल करन्सी आहे ती दिली. आणि उद्या सकाळी आम्ही तिकीट काढले. तर बसचे टायमिंग होते अशा 8, 10, 12, 2 आणि 4. आम्ही म्हटलं सकाळीच निघूयात, तिथं लवकर पोचताल, तिथलं अजून सिटी एक्सप्लोर करायची आहे. तर मग अशा तिथं तिकीट्स वगैरे काढलेले. तर आता भेटूया आपण उद्या सकाळी निघताना. मजा येणार आहे, तुम्हाला पण मजा करूया. चला भेटूया. फायनली आम्ही जात आहे आज आलमाटीसाठी. पोरांनो तुम्ही पाहत राहा आम्ही किती एन्जॉय करतोय. तुम्ही गेले ना, जा. शशांक दादा, आपले काही मानाचे 2 शब्द. 2 शब्द मानाचे 2 शब्द, हेच 2 शब्द नव्हते. मानाचे 2 शब्द. आलमाटी आलमाटी आलमाटी, हे तुम्ही पाहू शकतात रशियन लँग्वेजमध्ये आलमाटी लिहिलेली. ही आमची बस. तर मंडळी, अशा रीतीने आपण बसजवळ आलेलो आहोत. आता बसमध्ये बसूया आणि झोपल थोडा वेळ, कारण रात्री झोप झाली नाही आहे. सकाळी आम्ही 6-7ला झोपून आलो आहेत. हे इथं मोस्टली विषय असा आहे की दिवस 4-5लाच उजडतो आणि रात्री उशिरा मावळतो 10 वाजताच्या आसपास. त्यामुळं ऊन भरपूर पडले. चला भेटूया मग. सामान ठेवतो आता आम्ही मध्ये. मी आलमाट म्हणजे किर्गिस्तान आणि कझाकिस्तानच्या बॉर्डर आलो. आता इथं बॉर्डरमध्ये आम्हाला गाडीतून खाली उतरवले, गाडी मागं होती. तर आता ते आपलं सगळं सामान वगैरे घेऊन चेक इन करावं लागते, म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये चाललोत ना. तर मग पासपोर्ट वगैरे दाखवायचा आणि बॅग वगैरे सगळी चेकिंग होते आणि मग पलीकडे जाऊन, आता हीच बस आम्हाला पलीकडे जाऊन मिळणार. मग चला दाखवतो, एकदा व्ह्यू दाखवा कसा आहे कसा नाही. अशी पद्धतीनं जावं लागते. सगळे फॉरेनर्स वगैरे आहेत सोबत. तर भेटूया मग आता कझाकिस्तानमध्ये. A few minutes later. मित्रांनो, अशा रीतीनं आम्ही फ्रेश वगैरे झालो आता हॉस्टेलला आणि आता डे 1 चालू झाला आहे आमचा आलमाटीचा. आता आम्ही कोणता मेगा मॉल, फर्स्ट आता लोकेशन आहे आमचं मेगा मॉल. मेगा मॉल नंतर इथलं फेमस कॅथेड्रल चर्च आहे, कॅथेड्रल चर्च करणार आहेत. आणि नंतर 2 पार्क आहेत मोठे, सेंट्रल पार्क आणि पॅनफिलो पार्क असं नावाचे 2 पार्क, ते आज करणार आहेत. चला बघूया काय होतं काय नाही. लोकेशन चेक करा. How are you feeling, Shashank? Very proud that we have ticked another country from our bucket list. It's gorgeous. बस झालं ना. दादा कसं वाटतंय? मस्त. एकदम मस्त. फील गुड. एन्जॉय. से हॅलो. ही सेंट्रल बँक ऑफ कझाकिस्तान आणि त्यांचे हे मॅनेजर, एक्स मॅनेजर, यांचे सगळ्यांचे पुतळे. अशा रीतीनं इथं यँडेक्स गो म्हणजे इलेक्ट्रिक
बाईक्स स्कूटर्स पण आहेत जेणेकरून आपल्याला म्हणजे इथं लोकल फिरता येईल. आम्ही मेगा पार्क म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ते मॉल आहे, ते मेगा पार्क हे पार्क नसून मॉल आहे इथलं, सुपर मॉल. तर आता बघूया आपण कसा आहे काय तुम्हाला व्ह्यू. बरं हा 1 2 3 अरे ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ. अशा रीतीने इथं तिकीट्स लोकल ट्रॅममध्ये जवळपास 200 टेंगी म्हणजेच 50 सोम 40 ते 50 रुपये आणि फुल AC बस आहे. मंडळी आता तुम्हाला दाखवलं मी इथला ट्रॅमचा प्रवास कसा आहे कसा नाही, म्हणजे लोकल ट्रान्सपोर्ट जे आपल्याकडे मनपा वगैरे असतील 40 ते 50 सोम येतात, म्हणजे 200 टेंगीतली लोकल करन्सी. तर आता आम्ही त्या बिश्केकच यायला लक्षात, कारण मनातच बिश्केक बसलेलं आहे. तर आपण कुठून आलो आता? हां, मेगा पार्क. मनात बिश्केकवाली बसलेली. बिश्केकवाली नाही ना दादा. तर आता आम्ही मेगा पार्कहून इकडं आता कॅथेड्रल चर्च म्हणून आहे, इथलं फेमस चर्च आहे, तिथं आलो ट्रॅम्पनं, कारण पाय भरपूर दुखत होते. तर चला भेटूया आता कॅथेड्रल. जशी आपल्या इकडं अमरज्योती म्हणजे मशाल पेटती दिल्लीला, तसंच इथं प्रकारे हुतात्म्यांसाठी म्हणजे प्रेरणाज्योती अमरज्योती पेटवली आहे आणि कंटिन्यू चालू राहते. इतकं भारी वाटतं ना इकडे येऊन, शपथ. म्हणजे माणसानं खरंच सफर केला पाहिजे जिंदगीत. आणि वेगवेगळे कंट्रीज, वेगवेगळे कल्चर, इथले लोक, इथले ज्या बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळे ट्रेडिशन कसे असतात कसे नाही ते पाहायला मिळतं. इथलं निसर्गाचं वेगळंच रूप, प्रत्येक देशात प्रत्येक निसर्गाचं वेगळं रूप आपल्याला पाहायला भेटतं. तुम्ही तर पाहू शकता हे कसं संघर्ष वगैरे, म्हणजे त्या प्रकारे 1970 to 1920 त्या प्रकारचे जे योद्धा होते ह्यांच्या कझाकिस्तानचे, त्यांना एक चौक टाईप आपण म्हणू शकतो. इथं 1941 to 45 असं. खूप प्रवास झाल्यानंतर आम्ही थकलेले आहोत आणि राजवर्धन दादा या झाडाच्या सावलीत विश्रांती करता थांबलेले आहेत. कसं असतं माहिती का, विसावा घेणं ही काळाची गरज असते. प्रत्येक थोडा प्रवास केल्यानंतर थोडं थांबत लागते, कारण ड्रायव्हरसुद्धा थोडं थांबते. आपण तर आता पायानं फिरायलो थोडंफार, त्यामुळे मग थोडं थांबूया, एनर्जी रिगेन करूया, पुन्हा वापस उठून आपला पुढचा प्रवासाला जाऊया. तर मंडळी आजचे आमचे 3 स्पॉट झालेले आहेत. मेगा पार्क, कॅथेड्रल चर्च आणि तिथल्याच जवळची एक पार्क केली, असंच तुम्हाला दाखवत आता ते. आता आम्ही वापस जातो हॉस्टेलला. तर हॉस्टेलचं कसं काय सीन आहे काय नाही, जर तुम्ही एखाद्या दिवस आलात तर कसं बुक करायचं कसं नाही ते
सांगतो मी. आणि ठीक आहे, आता हॉस्टेलवर जाऊन जेवण वगैरे करून आता आम्ही आराम करू, कारण आज आराम केला, कारण आज प्रवास झाला ना. आज एक तर बिष्के करून इकडे आलोच, तिथले स्पॉट पण गेले थोडे. आता जेवण करून वापस झोपी जाऊच. आणि उद्या आता 3-4 चांगले स्पॉट आहेत. उद्या भारी मजा येणार आहे. आणि परवा एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक मजा येणार आहे. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग आणि अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येक मुमेंट तुम्ही एन्जॉय करतात. कसं आहे कसं नाही ते. आता संध्याकाळचे 8-8:30 झालेच, तरी उजेड तुम्ही पाहू शकता केवढा आहे इथं, कारण सनसेट खूप लेट होतो. चालतंय, चला भेटूया. मी हॉस्टेलचे डिटेल्स वगैरे काय असतील ते तुम्हाला टाकतो आता व्हिडिओ, ते बघून घ्या. चालेल. अशा प्रकारचे हॉस्टेल भेटतात, डबल बेडवाले, मस्तपैकी कम्फर्टेबल आहेत, काहीच विषय नाही. आणि लॉकर पण देतात प्रत्येकाला एक. हे बाथरूम, अंघोळ करायला आणि फ्रेश व्हायला हे ड्रायर वगैरे प्रोव्हाइड केले. हॉस्टेलवरच आम्हाला वायफाय वगैरे आहे, तर आम्हाला काही गरज पडली नाही तशी ह्याची सिम कार्ड घ्यायची. पण टुगीज म्हणून एक ॲप राहते, जसं गुगल मॅप्स राहते तसं इथं लोकल टुगीज वगैरे चालतं आहे. तर ते पण घेऊन तुम्ही ॲड्रेस वगैरे चेक करू शकता. पण तुम्ही जर डायरेक्ट इंडियामधून इकडे यालात तर मग माझं प्रेफरन्स असंच राहील की तुम्ही सिम कार्ड घ्यावं. सिम कार्ड जास्त नाही, 1000 ते 1500 टेंगी, म्हणजे जवळपास 250 ते 300 ते 350 सोममध्ये येऊन जाईल, रुपीजमध्ये. आणि त्याच्यात अनलिमिटेड नेट वगैरे सगळं राहिलं, हॉटस्पॉट वगैरे, त्यामुळे काही अडचण येणार नाही. आणि सिटी एकदम सेफ आहे, फिरण्यासाठी एकदम प्रशिस्त जागा आहे, काहीच विषय नाही. आत्ता आम्ही आलो होतो इथल्या कझाकिस्तानच्या मेट्रो स्टेशनमध्ये, आलमाटीच्या. तर आता आलमाटीमध्ये इथून मेट्रोनं आम्ही जाणार आहेत, ताकी तुम्हाला इथली मेट्रो कशी नाही. जवळपास 200 तेच सेम जे लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टला जे आहे तेच पॉईंट्स भेटले 100 टेंगीमध्ये आता तिथून. तर ह्याच्यात टाकायचे कार्ड टाकायचे आहेत का कसं? हां, ही जायची लाईन आहे आणि ही यायची लेन आहे. आता आम्ही चाललो आता इथल्या स्टेशनवरून, आली मेट्रो. चला, सुपर एक्सायटेड, कारण मी फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसतो. पहिल्यांदा मित्रांनो, थांबा तुम्हाला सांगतो काय पचका झाला ते. सध्या आमची ट्रॅम्प आली लोकल, तर शेवटी आमची पाण्याची तहान भागलेली आहे सुपर मार्केटमध्ये येऊन. पाऊस आल्यामुळे आम्हाला वाटलं आता काय ब्लॉग होते का नाही, बघू. आता आम्ही तिकडे जाणार आहेत तिथल्या स्टेशनला, त्याच्यामुळे तिकीट वगैरे कलेक्ट करून जाऊया. खूबसूरत नजारे बघत आम्ही चाललो, तर चांगलं वाटतंय. कुठं बोलायला आता पोरगी बोलू लागलं. भरपूर सरळ घर बघितले असते, तर आज तुम्हाला आम्ही पहिल्यांदा उलट्या घराचे दर्शन दाखवूया. मंडळी, फिरवा कॅमेरा.